श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. घटी थोडेसे उदक घालिजे, तेने न गळे तरी वरिता भरिजे. तैसा परिसोनी पाहिला शितव परिसविजे, ऐसेची होतसे. घागरीत थोडेसे पाणी भरावे व तेवढे पाणी तसेच राहिले, गळले नाही तर ती आणखी भरावी. त्याप्रमाणे मी थोडे निरूपण करून तुला श्रवण करून पाहिले, तेव्हा आणखी श्रवण करवावे असेच दिसून आले. अवचित यावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोची भांडारी कीजे. तैसा किरीटी तू आता माझे निजधाम की. एखाद्या वेळी येणाऱ्या माणसावर प्रथम घरातील सर्व सोपवून पाहावे व त्याची सचोटी दिसून आली तर मग त्यास खजिनदार करावे. त्याप्रमाणे अर्जुना, माझे अखंड राहण्याचे ठिकाण जे परब्रह्म ते तू झाला आहेस. ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहुनी बोलिले अत्यादरे. गिरी देखुनी सुबरे मेघू जैसा. अर्जुनाला अत्यंत एकाग्रतेने ऐकताना पाहून सर्व देवांचे देव भगवान श्रीकृष्ण वर सांगितल्याप्रमाणे अत्यंत आदराने बोलले. तैसा कृपाळुवांचा राहो, मने ऐके गा महाबाहो. सांगितलाची अभिप्रायो, सांगेन पुढती. पर्वताला पाहून पाण्याने भरलेले मेघ पर्वतावर वळून येतात, त्याप्रमाणे कृपाळूंचा राजा भगवान श्रीकृष्ण म्हणतो. महाभाव अर्जुना, सांगितलेला भावार्थच पुढे पुन्हा सांगणार आहे. ऐक. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे, पिकाची जवजव वाढी देखिजे. या लागी नुबगिजे वाहू करिता. कारण दरवर्षी शेत पेरावे व जसजशी पिकांची वाढ होत असलेली पाहावी, तसतशी त्या शेताची मशागत करण्याचा त्रास मानू नये. पुढत पुढती पुटे देता, जोडे वानियेची अधिकता. म्हणून सोने पांडू सुता, शोधूची आवडे. वारंवार पुटे दिली असता सोन्याचा कस वाढतो, म्हणून वारंवार सोने शोधावेसेच वाटते. तैसे येत पारता, तुझा आभार नाही सर्वता. आम्ही आपुल्याची स्वार्था बोलू पुढती. त्याचप्रमाणे अर्जुना, तुला वारंवार सांगण्यात तुझ्यावर उपकार करतो असे नसून मी आपल्याच स्वार्थाकरता पुन्हा बोलत आहे. जैसे बाळका लेऊ विजेलेने, तया शृंगारा बाळकाई जाणे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या अंगावर अलंकार घालते, पण त्या अलंकार घालण्याचा जो आनंद तो बालक काय जाणत असतो, पण ते सुखाचे सोहळे आईच आपल्या दृष्टीने भोगत असते. तैसे तुझे हित आगवे, जवजव का तुझ फावे. तव तव आमचे सुख दुनावे, ऐसे आहे. त्याप्रमाणे अर्जुना, आमचे निरूपण ऐकून ब्रह्मबोध ठसल्यामुळे जसे जसे तुला आत्मसुख प्राप्त होईल तसे तसे आमचेही सुख दुप्पट वाढत जाते. आता अर्जुना सो हे विकडी, मज उघड तुझी आवडी. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आता अर्जुना, हे अलंकारिक भाषण असो, मला तुझे अत्यंत प्रेम असल्यामुळेच तुझ्याशी बोलत असताना तृप्तीचा अवसर लाभत नाही. आम्हा येतुल्याची कारणे, तेची ते तुझशी बोलणे. परी असो हे अंतःकरणे, अवधान देई. या कारणामुळेच म्हणजे आत्म्याच्या परमप्रेमामुळेच मी तेच ते म्हणजे आत्मस्वरूपाविषयीचे तुला सांगणार आहे. बरे हे असो, आता मनापासून माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. तरी ऐके गा सुवर्म, वाक्य माझे परम. जे अक्षरे लेऊनी परब्रह्म, तुझ खेवाशी आले. तरी हे अर्जुना, माझे अत्यंत मार्मिक व श्रेष्ठ वचन ऐक. हे माझे वाक्य म्हणजे साक्षात शुद्ध परब्रह्मच अक्षराचा अंगरखा घालून तुला आलिंगन देत आहे असे समज. तरी किरीटी तू माते, नेनशिना निरुते. तरी गाजो मी येते ते विश्वची हे. तर अर्जुना, तू मला खरोखर जाणत नाहीस ना, तर जो मी तुझ्या समोर येते आहे तोच मी हे विश्वरूप झालो आहे. श्लोक. न मे विदु सुरगणा, प्रभवम न महर्षया. अहमार्दी देवानां, महर्षीणां च सर्वशा. ज्ञानोबा तुकाराम, एत वेद मुखे जाहले. मन पवन पांगुळले, राती विन मावळले. रविशशी जेथ. येथे मी आपल्या अचिंत शक्तीने नामरूपात्मक कसा होतो किंवा प्रकट होतो त्याचा वेदालाही पत्ता लागला नाही.
म्हणून त्यांनी त्याविषयी मौन घेतले, म्हणजे येथे शब्द प्रवृत्ती नाही असा याचा अर्थ आहे. तेथे मन प्राण यांचीही वाटचाल कुंठित झाली, म्हणजे मनाचे संकल्प किंवा प्राणाची क्रिया यांचाही येथे मागमूस नाही. रात्र नसताना देखील सूर्यचंद्र यांचा प्रकाश अस्ताला गेला, म्हणजे ज्ञानप्रकाश एवढा प्रचंड आहे की त्यात सूर्यचंद्राचेही प्रकाश लोपून जातात. आगा उदरीचा गर्भो जैसा न देखे आपुले मातेची वयसा, मी आगवे या देवा तैसा नेनवे काही. बा अर्जुना, ज्याप्रमाणे गर्भातील जीव आपल्या आईचे वय जाणू शकत नाही, त्याप्रमाणे कोणीही देव मला जाणू शकत नाही. आणि जळचरा उदधीचे मान, मशका ओलांडवेची गगन, तेवी महर्षीचे ज्ञान न देखेची माते. आणि समुद्रातील प्राण्यांना समुद्राचा विस्तार कळत नाही किंवा मशकाला आकाश ओलांडून जाणे शक्य नाही, त्याप्रमाणेच महर्षींचे ज्ञान देखील या माझ्या शक्ती स्वरूपाचा ठाव घेऊ शकत नाही. मी कवन पाके तुला कवनाचा कैजा हला, या निवृत्ती करिता बोला कल्प गेले. मी कोण आहे, केवढा आहे, कोणाचा आहे, केव्हा झालो इत्यादी गोष्टींचा सत्य विचार करता करता कितीतरी कल्प लोटले. काजे महर्षी आणि या देवा, एरा भूत जाता सर्वा, मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. अर्जुना, महर्षी असोत किंवा देव असोत, त्याचप्रमाणे सर्व भूतप्राणी असोत, या सर्वांचे कारण मीच असल्यामुळे किंवा या सर्वांची उत्पत्ती माझ्यापासून असल्यामुळे त्यांना आपल्या बुद्धीने मला जाणणे दुरापास्त आहे. उतरले उदक पर्वत वळगे, जरी झाड वाढत मुळी लागे, तरी मिया झाले निजगे जाणीजे माते. पर्वतावरून खाली उतरत पायथ्याशी येणारे पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल, वर वाढत जात असलेले झाड जर मुळाकडे वाढत जाईल, तरच माझ्यापासून उत्पन्न झालेल्या जगाला मला जाणता येणे शक्य आहे. का गाभे वने वटू गिवसवे, जरी तरंगी सागरू साठवे, का परमाणु माझी सामावे भूगोल हा. किंवा वटबीजाला अंकुर फुटल्यावर जर त्यात संपूर्ण वटवृक्ष दृष्टीस पडेल, समुद्राच्या एका तरंगात जर संपूर्ण समुद्र साठविला जाईल किंवा एका परमाणूमध्येही संपूर्ण भूमी जर साठवली जाईल, तरी मिया झालिया जीवा महर्षी अथवा देवा, माते जाणावया हुआवा अवकाशुगा. तरच माझ्यापासून झालेले महर्षी, देव इत्यादी जीवांना मला जाणण्याला जागा राहील. ऐसाही जरी विपाये सांडुनी पुढील पाये, सर्वेंद्रियाशी होय पाठीमोरा जो. असे जरी आहे तरी कदाचित बाह्य विषयाकडील धाव निशेष सोडून देऊन जो इंद्रियांच्या प्रवृत्तीला पाठमोरा होतो, प्रवर्तलाही वेगी बहुडे, देह सांडुनी मागील कडे, महाभूतांची आचडे माथयावरी. इंद्रियाबरोबर विषयांकडे प्रवृत्त झाला तरी एकदम जो मागे फिरतो व देहावरील अहंता सोडून जो मन अंतर्मुख करता करता महाभूतांच्या माथ्यावर किंवा डोक्यावर चढतो, म्हणजे ज्या आत्मस्वरूपापासून भूतांची उत्पत्ती भासली त्या कारणरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो जातो. श्लोक. यो माम जमनादिं च वेत्ती लोकमहेश्वरम्, असमुडास स्मर्तेषु सर्व पापे प्रमुच्यते. ज्ञानोबा तुकाराम. ते तराहो निठाय टिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. महाभूतांच्या पलीकडे असणारे जे माझे स्वयंप्रकाशित स्वरूप, त्या ठिकाणी स्थिर राहून स्वयंप्रकाश रूपाने तो आपल्या डोळ्याने माझे अजत्व पाहतो. मी आदिशी परू सकळ लोक महेश्वरू, ऐसिया माते जो नरू या परी जाणे. मी आदिशी पर म्हणजे मी उत्पत्ती रहित आहे, म्हणून मी सर्व ब्रह्मांडाचा नियंता आहे, असा मी आहे असे जो मनुष्य मला जाणतो, तो पाषाणा माझी परिसू, जैसा रसा तू सिद्ध रसू, तैसा मनुष्याती तो अंशू माझाची जाण. जसा पाषाणात परी श्रेष्ठ आहे किंवा सर्व रसात सिद्ध रस म्हणजे अमृत श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे तो सर्व मनुष्यात माझा अंश होय हे जाण. तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, एर माणूसपण ते भांब लौकिक भागू. असा मनुष्य अर्जुना ज्ञानाचे चालते बोलते बिंब होय, त्याचे जे अवयव दिसतात ते ब्रह्मसुखाला निघालेले कोंब होत असे समज. बाकी वरवर जो मनुष्यपणाचा भाग दिसतो तो केवळ अज्ञान भ्रमाने दिसतो.
अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पडलिया निरान निघे केवी. बा अर्जुना, कापरामध्ये अकस्मात हिरा मिसळला तरी त्यावर पाणी पडले असता त्या पाण्याने जसा त्याचा हिरेपणा जात नाही तैसा मनुष्यलोका तू. तो जरी झाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेनीची की. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाला जाणणारा पुरुष जरी या मनुष्यलोकात सामान्य प्राकृतिक माणसासारखा दिसत असला तरी त्याच्या ठिकाणी प्रकृतिरूप दोषांचा स्पर्शही नसतो. तो आपेसयेची सांडिजे पापी जैसा जळत चंदनू सर्पी तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी गापे. भीतीने आपण लोक होऊनच पापे त्यांच्यापाशी येत नाहीत. ज्याप्रमाणे सर्प जळत असलेल्या चंदनाच्या झाडाला सोडून देतात त्याप्रमाणे माझ्या श्रीकृष्ण स्वरूपाचे पूर्ण ब्रह्मत्व जो जाणतो त्याचा सर्व संकल्प संबंध सोडतात. तेची आमुते कैसे जाणीजे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा आहे माझे भाव ऐके. तेच माझे जगात व्यापून असणे कसे जाणावे असे जर तुझ्या चित्तात वाटत असेल तर जगात मी असा आहे व हे माझे विकार आहेत हे सांगतो ते ऐक. जे वेगळालिया भूती सारिके होऊनी प्रकृती विकुरले आहे ती त्रिजगती आगविये. हे विकार निरनिराळ्या प्राण्यामध्ये त्यांच्या प्रकृतीप्रमाणे होऊन संपूर्ण ब्रह्मांडात पसरलेले आहेत. श्लोक. बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम दम क्षमा सुखम दुःखम भवो भावो भयम च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपो दानम यशो यशा भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदा. ज्ञानोबा तुकाराम. ते प्रथम जान बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य. प्रथम भाव बुद्धी होय हे लक्षात ठेव. त्यानंतर जे अमर्याद ज्ञान हा दुसरा भाव होय. मोह नसणे सर्व सहन करणे. क्षमा म्हणजे कोणी अपकार केल्यास त्याला प्रत्युपकार न करण्याची बुद्धी. सत्य म्हणजे जसे ऐकले किंवा पाहिले असेल तसेच सांगणे. मग शमदम दोन्ही सुखदुःख वर्ते जे जनी अर्जुना भावा भावमानी भावाची माझी. दम म्हणजे इंद्रिय निग्रह किंवा इंद्रियांचे शास्त्रानुसार नियमन. शम म्हणजे मनोनिग्रह किंवा मनातील विषयवासना क्षीण होणे हे दोन भाव. सुख म्हणजे मनाच्या अनुकूल असणे. दुःख म्हणजे मनाच्या विरुद्ध असणे. हे जे जगात दिसून येते त्याचप्रमाणे भावाभाव म्हणजे असणे व नसणे हे दोन्ही भाव भावामध्ये किंवा भावरूपच आहेत असे समज. पय भय आणि निर्भयता अहिंसा आणि समता तुष्टी तप पंडुसुता दान जेगा. आणखी अर्जुना, भय व निर्भयता अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने कोणत्याही प्राण्याला दुःख न देता सुखच देण्याची प्रवृत्ती आणि समता म्हणजे सर्व प्राणीमात्रांना एकसारखे पाहणे. तुष्टी म्हणजे संतोष. तपादिक हे माझे रूप आहे असे जाण. अगा यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती ते मजची पासून होती भूतांची आठाई. बा अर्जुना, दान यश अपकीर्ती हे जे सर्व भाव जगात दिसून येतात ते सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत. जैसी भूते आहाती शिनानी तैसेची हे वेगळाले मानी एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेनती माते. ज्याप्रमाणे निरनिराळे प्राणी आहेत त्याप्रमाणेच हे निरनिराळे भाव आहेत असे जाण. काही भाव माझ्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारे आहेत व काही माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहेत. प्रकाशु आणि कडवसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तमस्तुषी. प्रकाश व अंधार हे दोन्ही सूर्यामुळेच होत असतात. सूर्योदय झाला असता प्रकाश होतो व सूर्यास्त झाला की अंधार होतो. आणि माझे जाणणे नेनने ते तव भूतांच्या दैवाचे करणे मनोनिभूती भावाचे होणे विषम पडे. आणि मला जाणणे किंवा न जाणणे हे जीवांच्या पूर्वजन्मातील पापपुण्यरूप कर्माप्रमाणे होत असते. म्हणून भूतांच्या ठिकाणी माझे हे कार्यरूप भावाने प्रगट होणे विषम म्हणजे माझ्या ज्ञानाला कोठे अनुकूल व कोठे प्रतिकूल असे झाले आहे.
या परी माझी आभावी, हे जीवसृष्टी आहे आगवी, गुंतली असे जाणावी पंडू कुमरा. याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या कार्यरूप भावांच्या ठिकाणी सर्व जीव गुंतून पडले आहेत. असे अर्जुना जाण. आता ये सृष्टीचे पालक, जया आधीन वर्तती लोक, ते 11 भावानिक सांगेन तुझ. आता या सृष्टीचे पालक म्हणून परमेश्वराने नेमलेले व ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व लोक वागतात ते 11 भाव आणखी तुला सांगतो. श्लोक. महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तता, मधवावा मानसा जाता, येषां लोक इमा प्रजा. ज्ञानोबा तुकाराम. तरी आगवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी. तरी ज्ञानतपादी सर्व गुणांनी श्रेष्ठ व सर्व महर्षीमध्ये ज्ञाते असे जे कश्यपादी प्रसिद्ध सप्तर्षी आहेत. आणि काही सांगिततील जे का 14 तुल मुद्दल, स्वयंभू मुख्य वडील चारी मनू. आणखी सांगतो आहे. मुळात असलेल्या 14 मनूमध्ये पहिले स्वयंभू वगैरे जे 4 मुख्य मनू आहेत. ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा, सृष्टीची या व्यापारा लागोनिया. अर्जुना असे हे 11 जण पुढील सृष्टीचा उत्पत्त्यादी व्यापार करण्याकरता माझ्या मनापासून उत्पन्न झाले. जय लोकांची व्यवस्था न पडे, जय या त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूताचे दळवाडे अचुंबित असे. जेव्हा त्रिभुवनाची मांडणी व लोकांची उत्पत्ती होत नाही आणि पंचमहाभूतांचा समुदाय क्रियारहित असतो, तेची हे जाहले. मग ही लोक केले, ते तद्यक्ष रचुनी ठेविले ही जन. तेव्हा हे 11 जण उत्पन्न झाले व त्यांनी मग हे स्वर्गादी लोक निर्माण केले व तेथे पूर्वपुण्यानुसार अधिकार प्राप्त झालेले अध्यक्ष नेमले व त्यांनी पुढे प्रजा निर्माण केली. म्हणून 11 हे राजा, मग एर जग यांची या प्रजा. एवं विश्वविस्तारू हा माझा ऐसेची जाण. म्हणून या 11 जणांचा समुदाय राजा असून बाकीचे जग त्यांची प्रजा होय. याप्रमाणे हा संपूर्ण विश्वाचा विस्तार माझाच आहे असे समज. पाहे पारंबी विजय कले, मग तेची विरुडल्या बुड झाले, बुडी कोंब निघाले खांदियांचे. हे पहा अर्जुना, पहिले एक बीजच असते, मग तेच वाढले की बुड होते. पुढे त्या बुडाला फांद्यांचे कोंब निघतात. खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा, शाखास्तव देका पल्लव पाने. त्या फांद्यापासून अनेक शाखा फुटतात व त्या शाखांना कोवळी करडी पाने येतात. पल्लवी फूल फळ, एवं वृक्षत्व झाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आगवे. पानानंतर फुले फळे येतात. याप्रमाणे संपूर्ण झाडाचा विस्तार होतो. या सर्वांचा विचार केला असता हे सर्व एक बीजच होय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.